अस्सलामुअलैकुम, मी आहे कोकणी सामिया आणि आज आमच्या कोकणी स्टाईलला आम्ही मेथ्याचे लाडू कसे बनवतो त्यांची रेसिपी आहे ना तुमच्यासंग शेअर करणार आहे। त्यांच्यासाठी आहे आम्ही अर्धा किलो सोजी घेतले आहो। सोजीला बेस भुजले आहो आणि थंडी झाल्याच्या बाद तिला यूज करायची आहे। आणि 3 नारळ घेतला होता माझ्या अम्मीनी, अर्धा किलो गोर, मेथ्याची पावडर आणि गोंद आणि हे थोडीशी मनुके आहेत आणि आपल्या टेस्टच्या हिसाबशी इलायची पावडर टाकायची आहे आणि टेस्टच्या हिसाबशी मीठ पण टाकायचं आहे आपल्यावरतीच आहे आपण। आणि हाया माझ्या अम्मीने ना टोप चरवून त्यातला जो आपला देसी घी असते म्हणजे ताजा तूप ता यूज केला आम्ही हाया। आणि तिनातला चव टाकला होता सगळ्यात पहिले आणि मग त्यांच्या बादला गूळ टाकला नाही। गूळ आहे ना आपल्यावरती आहे, कमी जास्ती आपण करू शकता। आम्ही ते सगळं टेस्टच्या हिसाबशी घेतले आहो। हाया माझी अम्मी है ना बेस अशी मिक्स करते है आणि हाया मी टेस्टच्या हिसाबशी मीठ टाकला आहे। हे लाडू आहेत ना मला संगत घेऊन जायचं आहे का की मला अम्मीच्या हाताचे लाडू खूप पसंत आहेत आणि तुम्ही लोकांनी कमेंट पण केल्या होत्या की मेथ्याचे लाडूची रेसिपी टाका, तर आज मी ही रेसिपी ना तुमच्यासंग शेअर करणार आहे। आणि ती गोंद आहे ना मी तेलातला फ्राय केली होती, तेलात फ्राय केल्यावर ना का ती अशी उफलते आणि बेस तिला कुटली होती आणि मग चवातला टाकली होती आणि मग इलायची पावडर टाकली होती 1 चिमची। आणि ह्या चव आणि गोर आहे ना पुरा पिघलवून घ्यायचा आहे आणि पुरा पिघलल्याच्या बाद ह्या सगळी सोजी यूज करायची आहे, म्हणजे जी आपली अर्धा किलो सोजी आहे ना भुजलेली ती सगळी टाकायची आहे। टाकल्याच्या बाद आहे ना बेस असा मिक्स करून घ्यायचा आहे मटेरियल आपला। तुम्ही पण ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा, खासकर ज्यांची डिलिव्हरी झाली आहे ते लोक हेल्थसाठी मग बेस आहेत लाडू। आणि जेव्हा पण लाडू बनवाल ना तेव्हा मेथ्याची पावडर बेस टाका, भले ते करू लागले तरी चालेल पण सीएससाठी मग बेस आहेत। तुम्ही पाहिजे ते ड्रायफ्रूट पण टाकू शकता, फिलहाल मी ते मनुके टाकले आहेत का की मला मनुके मग पसंत आहेत तर आम्ही लाडवातला थोडे यूज केले आहेत। तुम्ही पाहिजे ते सगळ्या तऱ्हाचे ड्रायफ्रूट पण लाडवातला टाकू शकता। आणि ह्या लाडवाचा आहे ना मटेरियल पुरा रेडी झाले आमचा आणि परातात आम्ही आता हिला टाकून थोडा बस हलका ठंडा करायचा आहे। इतका ठंडा करायचा आहे की लाडू बनवताना आहे ना हातातला थोडी तीनच्या मटेरियल आहे ना यायला हवा नाही, ते मग गरम लागला ना का मग लाडू बिरू काही होणार नाही, थंड होसर वाट बघावी लागेल। तेव्हा पुरा मटेरियल आहे ना थंड होऊन द्यायचं आहे। चला आता लाडू बनवायला घेऊया। हे आहेत आमचे कोकणी स्टाईलचे मेथ्याचे लाडू। मेथ्याचे लाडू ह्यासाठी बोलले जाते का की त्यातला मेथ्याची पावडर यूज होते, तेव्हा त्यांचं नाव आहे मेथ्याचे लाडू। तुम्ही पण नक्की हे लाडू आहेत ना ट्राय करा, खासकर थंडीच्या टायमातला। आणि ज्यांची आता आफ्टर ऑल डिलिव्हरी झाली आहे त्यांनी ते पक्का हे बनवून खा। आणि ह्या माझे लाडू बनवून रेडी झालेले आहेत, बघू शकता हो तुम्ही। मोप टाइम बाद माझे व्हिडिओ अपलोड होतात आहेत, इंशाल्लाह कोशिश करीन बेगून व्हिडिओ टाकायची। चला माझा व्हिडिओ पसंत आलो ना ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला। अल्लाह हाफिज।